चलो. सो मी काही वेगळे सेपरेट क्वेश्चन्स बेसिकली आयडेंटिफाईंग द कन्सेप्टवर आणले. माधव कलेक्टेड इन्फॉर्मेशन अबाउट मंथली एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. आशा कलेक्टेड द इन्फॉर्मेशन अबाउट इन्कम ऑफ अ पर्टिक्युलर फर्म. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. सप्टेंबर 21 रिपीटेड मार्च 22. आता लिहायचं आहे कसं बघा, मी कसं लिहिलं आहे. दिस फाईल आय एम गोइंग टू शेअर. इनफॅक्ट ती शेअर केलेली आहे गुगल क्लासरूमवर. बघा कसं लिहायचं. आन्सर, कन्सेप्ट, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, देन एक्सप्लेनेशन. दिस इज वन ऑफ द फीचर ऑफ, मी काल सांगितल्याप्रमाणे, दिस इज वन ऑफ द फीचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. देन सेकंड, Roman 2, first I will explain microeconomics. What is mean by macroeconomics? Macroeconomics is the study of behavior of small individual economic units like individual firm, individual price, individual household. Then here Madhav is collecting information about monthly expenditure of a family to understand the behavior of a small economic unit. मी कसं दिलंय बघा, तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. हां, तुम्ही कन्सेप्टसुद्धा एक्सप्लेन करू शकता. इथं ओव्हर हिअर यू कॅन एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. आणि इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज इवन वन मोर, तुम्ही अजून एखादं सेंटेन्स अबाउट इन स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट हे एक्सप्लेन करू शकता. अँड दॅन हिअर माधव इज कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट मंथली एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली टू अंडरस्टँड अ बिहेवियर ऑफ अ स्मॉल इकॉनॉमिक युनिट. सो दिस इज स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. पाहिजे तर एक मध्ये अजून एक नंबर टाकून द्या. व्हॉट इज स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. एक इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी करायचा म्हणजे काय करायचं, दॅट इज अनदर वन सेंटेन्स अँड दॅन वी कॅन स्पेसिफाय. इन दिस वे यू हॅव टू राईट द आन्सर. नाव नेक्स्ट. आणि कन्क्लुजन बघा कसं लिहिलं आहे. कन्क्लुजन, हेन्स दिस इज अ कन्सेप्ट ऑफ स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. चलो नेक्स्ट. राणी collected data of India's national income for the purpose of a study. National income concept काय, what is the concept? Or Raju collected the information about the total consumption, total saving, total. काय है? What is this concept? बोलो भाई. बघा, you are not understanding it. Total is aggregate. Mom, study of aggregates. Everywhere total is coming. Raju collected information about total consumption, total saving, total investment of an Indian economy. Entire economy ची total घेतोय तो. So definitely this is aggregate. एक तर total म्हटलं की aggregates. So what is this? This is study of aggregates. Rani collected the data of an Indian national income for the purpose of the study. Purpose of the study of national income. Entire national income चा स्टडी करते, म्हणजे aggregate चा स्टडी करते. स्टडी ऑफ aggregates. हे काय आहे? फीचर आहे, इम्पॉर्टन्स आहे. आणि कशाचं फीचर आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्टडी ऑफ aggregates. कुठले aggregates आपण त्यात स्टडी करतो? काय कुठले ॲग्रिगेट्स आहेत? नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, जनरल प्राइस लेवल, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय. हे बघा, ॲग्रिगेट कन्झम्पशन, ॲग्रिगेट सेव्हिंग. फक्त त्यांनी वर्ड्स बदलले मुद्दाम, कारण तुम्हाला क्ल्यू लागेल. ॲग्रिगेट कन्झम्पशन, ॲग्रिगेट सेव्हिंग. सो स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स आहे. दिस इज वन ऑफ द फीचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. थोडासा त्याने चेंज करून टाकला. कधी क्वेश्चन आला होता बघा? जुलै 25, मार्च 25. म्हणजे दे आर गोईंग मोर इन टू डिटेल्स नाव. ते तुम्हाला एका पर्टिक्युलर कन्सेप्टवरती विचारणार. दिस वी कॅनॉट, म्हणजे रादर बोर्ड विल नॉट ॲक्सेप्ट दिस ॲज अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्स लिहिलं ना तर तुम्हाला अर्धे मार्क्स मिळणार. एकच मार्क, 2 मार्क आहेत. ओनली 1 मार्क, कारण हाफ यू हॅव आयडेंटिफाईड. पण ते करेक्ट आणि प्रिसाईज नाही जमलेलं तुम्हाला. तो म्हणून मी तुम्हाला सांगतोय मायक्रो आणि मॅक्रो हे आयडेंटिफिकेशन नको आहे. त्यातलं काय, जसं इथं स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स, मग अशी स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट होतं. नेक्स्ट, ही फाईल तिथं आहे क्लासरूमवर. कन्क्लुजन,
हे बघा ना, हिअर राणी इज कलेक्टेड डाटा रिलेटेड टू वन ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक ॲग्रिगेट दॅट इज नॅशनल इन्कम. सो दिस कन्सेप्ट इज अ स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. आणि इथं मी दुसरं ऑर, कारण राजू पण आहे, दोन्ही कंबाईन केलेत. हिअर राजू हॅज कलेक्टेड इन्फॉर्मेशन अबाउट द फ्यू of the macroeconomic aggregates like total consumption, total saving, total investment of an Indian economy. So this concept is study of aggregates. संपले. नेक्स्ट म्हणजे मी मुद्दामून बोर्डाला काय आले ते पण घेतले. बोर्ड्सने आत्तापर्यंत कुठले कसे याच्यावर सेट केलेत क्वेश्चन्स. ऑलराईट, दॅट हे एव्हरीथिंग एल्स वी हॅव कवर्ड. नेक्स्ट, एक्सप्लेन द फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. चला पटकन फीचर्स बोला फटाफट. स्लाइसिंग मेथड, पार्शल इक्विलिब्रियम, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, स्लाइसिंग, प्राइसिंग, प्राइस थेरी, बेस्ड ऑन सर्टन अजम्पशन्स. मार्केट स्ट्रक्चर काय? लायसन्स, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर, लिमिटेड स्कोप. आणि अजून मॉडेल्स कुठली आहेत? ग्रोथ मॉडेल इकडे आहेत का तिकडे आहेत? मायक्रो, ते इम्पॉर्टन्स आहे. फीचर कुठे आहे? इकॉनॉमिक मॉडेल इम्पॉर्टन्स आहेत का फीचर्स आहेत? तुम्हाला फीचर विचारतात. डोंट मिक्सअप. आणि हेच होतं याच्यातलं त्याच्यात. Explain the importance of macroeconomics. Performance of an economy. Study of macroeconomic variables. Level of employment. Fluctuations in economy. National income हे importance आहे का feature आहे? National income. पुढं पण मग feature पण आहे national income. इन्कम थिअरीमध्ये आहे ते. दॅट इज अंडर इन्कम थिअरी. एक्सप्लेन द स्कोप ऑफ मॅक्रो. आला स्कोप. 4 थिअरीज आहेत, 4 थिअरीज. थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट. इन्कम अँड ते ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट आहे, पण तुम्हाला त्यांनी इन्कम अँड एम्प्लॉयमेंट म्हणून दिली. सेकंड थिअरी जनरल थिअरी ऑफ. नेक्स्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि लास्ट डिस्ट्रीब्युशन. सो स्कोप. आणि मी तुम्हाला ना देताना सगळं दिलं आहे, एव्हरीथिंग. तुम्ही होमवर्कमध्ये बघाल, यू विल गेट एव्हरीथिंग. म्हणजे हे बघा, दोन्ही स्कोप, दोन्ही इम्पॉर्टन्स आणि दोन्ही फीचर्स. कन्सेप्ट कळली? स्कोप, फीचर, इम्पॉर्टन्स दोघांचंही. प्रत्येकाचे 7-7, 8-8 पॉईंट्स आहेत. सगळं करायचं. या चॅप्टरला काहीही ऑप्शन अवेलेबल नाही. एव्हरीथिंग कडक. कारण हा तुम्हाला कमीत कमी 10-12 मार्क्स देऊन जाणार हा चॅप्टर. कारण तुम्ही ऑप्शन्स जर सिलेक्ट केलेत तर ऑप्शन्स मिळून 12 मार्क्स आहेत त्याला. नाव स्टेट वेदर रिझन्स. द स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अनलिमिटेड. आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. का अनलिमिटेड आहे? मुळात हे ॲग्री का डिसॲग्री? मग काय आहे? स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज लिमिटेड. वाय? बिकॉज इट डज नॉट स्टडी सो मेनी मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. कुठली? नॅशनल इन्कम, अनएम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं. पण लिहिताना कसं लिहिणार मी? व्हॉट इज मीन बाय मायक्रो इकॉनॉमिक्स त्यांनी स्टार्ट करणार. व्हॉट इज डॉपची डेफिनेशन. मग सेंटेन्स 1, what is mean by macroeconomics? Now second, macroeconomics, the scope of macroeconomics is limited. हे काय आहे? हे फीचर आहे, इम्पॉर्टन्स आहे, काय आहे? दिस इज वन ऑफ द फीचर ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक्स. हे ओळखा काय आहे. सेकंड सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स, why this is limited? Because it does not include, does not study the entire economy. It does not study the aggregates as well. The macroeconomic variables it does not study. Like मग त्याची लंबकळ लावा. Entire trail you can specify. Alright. Macroeconomics is different from microeconomics. Macroeconomics is different from micro. म्हणजे डिफरन्स लिहायचा आहे. बुकमध्ये दिला आहे.
मायक्रो इकॉनॉमिक्स युजेस स्लायसिंग मेथड, म्हणजे स्लायसिंग मेथडवर तुम्हाला पण स्टार्ट मायक्रो इकॉनॉमिक्सनी करायचे. पहिले हे ॲग्री डिसॲग्री, ॲग्री. हे बघा ॲग्री डिसॲग्रीमध्ये 4 मार्क्स आहेत, ॲग्रीला 1 मार्क, ॲग्री डिसॲग्री तुम्ही करेक्ट ओळखलं 1 मार्क, आणि रेस्ट ऑफ द थिंग 3 मार्क्स. मग 3 मार्कासाठी कमीत कमी 4 सेंटेन्सेसचं एक्सप्लेनेशन पाहिजे, मिनिमम 4 सेंटेन्सेस एक्सप्लेनेशन इन सपोर्ट टू युअर आन्सर. मायक्रो इकॉनॉमिक्स इज नोन ॲज इन्कम थेअरी. ॲग्री डिसॲग्री? डिसॲग्री. म्हणजे मग आता तुम्ही इन्कम थेअरीबद्दल लिहिणार का मॅक्रो इकॉनॉमिक्स कुठल्याच थेअरीसाठी लिहिणार? मी काय सांगितलं, पहिला पार्ट, फर्स्ट पार्ट. मायक्रो इकॉनॉमिक्स इज नोन ॲज विच थेअरी? So you are not going to write about income theory. You are going to we are going to write about which theory is used in microeconomics. That is price theory, right? म्हणजे तुम्ही price theory बद्दल लिहिणार. All right. Answer in detail. Explain the importance of microeconomics. Explain the concept of macroeconomics and its features. Normally question number 6 is for carries 8 marks. पण या चॅप्टरवर 8 मार्क्सचा क्वेश्चन येत नाही. देर आर डिफरंट चॅप्टर्स फॉर 8 मार्क क्वेश्चन. हे सगळे दिस ऑल, पण ह्याचा अर्थ असा आहे का की हे इम्पॉर्टंट आहेत पण 4 मार्क्स आहेत, सगळे 4 मार्क्स. ह्याच्यात 8 मार्क्सचा क्वेश्चन नाही. म्हणजे आता बघा, आता तुम्हाला करायचं आहे काय, 4 मार्क्स म्हणजे मिनिमम 6 पॉईंट्स. हां, तुम्हाला आता थोडं कन्सेशन मिळालं, कारण प्रत्येक ठिकाणी 8 पॉईंट्स आहेत, 8 9 10 पॉईंट्स आहेत प्रत्येकाचा. मग स्कोप सोडून, स्कोपला काय 3 आणि 4 आहेत, पण फीचर्स मिनिमम 6 पाहिजेत, इम्पॉर्टन्स मिनिमम 6 पाहिजेत, एवढे तरी तुमचे कवर व्हायला पाहिजे. ऑलराईट. आणि आत्ता करताना सगळे करा, नंतर हळूहळू फिल्टरिंग करू. आत्तापासूनच 6 केले तर फक्त तिथं 2 लिहिता येतील पेपरमध्ये, नॉट मोर दॅन दॅट. त्यामुळे आत्ता हे कन्सेशनच नाही. ऑलराईट, आपलं लेसन संपलं आहे. बघा आता मी काय सांगतोय, वन मोर थिंग. मी इकॉनॉमिक्सची लिंक पाठवतो तुम्हाला, इकॉनॉमिक्सच्या याची. पण तुम्हाला आता होमवर्क कसं असाईन झालं आहे आणि काय तुम्हाला करायचं आहे, दॅट आय विल शो यू. एक्झिस्टिंग स्टुडंट्स जुने एकच ठेवलं आहे मी, बाकी सगळे गेलेत, आता काढून टाकलेत त्यांनी. आता तुम्हाला क्लासवर्कमध्ये जायचं आहे. मोबाईलमधनं तुम्ही बघाल तर खाली तुम्हाला असे हे ऑप्शन दिसतील, क्लासवर्क आणि मला वाटते अजून एक काहीतरी, बहुतेक पीपल नाही तुम्हाला दिसत, हा माझा व्ह्यू आहे, दिसतं का? मग क्लासवर्कमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथं नो टॉपिक आहेत. हे बघा, हे क्वेश्चन 1 2 3 4 हे सगळे मेन्शन करून ठेवले आहेत. हे सगळे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे आत्ता तुम्हाला लागणारच नाही आहेत. पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये जाऊन चेक करा की कसं आन्सर्स लिहायचे आहेत. ह्याच्यामध्ये मेन्शन केलेत आन्सर्स. क्वेश्चन नंबर 2B हा डिफरन्स आहे, क्वेश्चन नंबर 2A हा ती कन्सेप्ट्स आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बघायचं आहे, हाऊ टू ॲनालाइज द थिंग्स. लक्ष इकडे दे रे. ह्याच्यामध्ये ॲनालिसिस ठेवलं आहे. दिस इज व्हेरी क्रुशल पार्ट. हे बघा 21 पासून 25 पर्यंत, हे आता 26 पण ह्याच्यात ॲड होतील. जुलैचा पेपर झाला की याच्यात 26 पण ॲड होईल. 26 ॲड झाला की तुम्हाला कळून येतं की ऑप्शन काय, 3 out of 5. व्हॉट इज दिस? एक्सप्लेन अँड आयडेंटिफाय, हा क्वेश्चन आहे. दिस इज अ क्वेश्चन. एनी 3 out of 5, 5 मधनं 3 आन्सर करायचे असतात. 2 मार्क्स इच, 2 मार्क्स आहेत प्रत्येकाचे. आणि कसे क्वेश्चन्स विचारलेत, कुठल्या चॅप्टरवर कसे क्वेश्चन्स आलेत, मी तुम्हाला ही अंदाज येतो. म्हणजे आपण बघा चॅप्टर नंबर 7 का वर आला, कारण मार्क्सच्या हिशोबाने तो हे काय केलं आपण, असेंडिंग ऑर्डरमध्ये, पण मार्क्स अकॉर्डिंग टू द मार्क्स. हायेस्ट मार्क्स 14 मार्क्स आहेत चॅप्टर नंबर 7. प्रत्येक क्वेश्चन वाईज इम्पॉर्टन्स ह्याचं रँकिंग बदलतं आहे. सो यू गो थ्रू दिस, तुम्हाला आयडेंटिफाय होईल मी काय केलं आहे. व्हेरी व्हेरी क्रुशल पार्ट आहे हा. म्हणजे ना तुम्हाला कळायला लागेल कुठल्या चॅप्टरवर कुठले क्वेश्चन्स विचारतात. आता बघा मी चॅप्टर वाईज क्वेश्चन्स पण ठेवलेत. चॅप्टर इज नॅशनल इन्कम, चॅप्टर 7.
नंतर आपला चॅप्टर कितवा आहे आत्ताचा? चॅप्टर नंबर 1. इमिजिएटली सेकंड आहे. 12 मार्क्सचा क्वेश्चन आत्ता आपण विचारलेत. चेक करूया. हे बघा, एक 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 खाली या. हे सगळे एक्सप्लेन केलेले आहेत इथं, त्याचे आन्सर्स लिहून ठेवलेले आहेत. अजून काय सेवा करणार तुमची? आणि हे एवढंही ठेवून तुम्हाला येणार नसेल तर काहीही करू नका, घरी बसा. कारण अक्षरशः रेडीमेड तुम्हाला सगळं मिळतंय. आणि हे देऊन सुद्धा जर तुम्हाला मार्क्स कमवता येत नसतील तर मी काहीही करू शकत नाही, कोणीच काही करू शकणार नाही. कारण ह्याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला द्यायचं? तुम्हाला ॲनालिसिस दिलं, तुम्हाला सगळे आन्सर्स दिलेत, यू जस्ट हॅव टू गो थ्रू इट. कसं लिहायचं ते सांगितलं आहे, इथं आपण रोज करून देतोय. अँड स्टील इफ यू आर सेईंग की मला सर किती 60 मार्क मिळाले, मला नाही ॲक्सेप्ट. मिनिमम 90. कारण एव्हरीथिंग इज अवेलेबल टू यू. तो 97, 95, 94 हे स्कोर कुठून आले? त्याने फक्त हे नीट व्यवस्थित गो थ्रू केलं आहे. थ्रू आउट द इयर स्टडी करत राहा, ईजमध्ये अबाउट 90 स्कोर होणार आहे. काहीही करायचं नाही आहे, एव्हरीथिंग इज रेडी. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की माझ्याकडे पाथ रेडी आहे, यू जस्ट हॅव टू वॉक ऑन इट. एंड रिझल्ट तुमचा अबाव 95 किंवा 90 आहे. तुम्ही फक्त कॉलेजचे मार्क्स कमवायचे आहेत. 20 मार्क ते माझ्या हातात नाही, 20 मार्क्स तुमच्या हातात आहेत. तुम्ही कॉलेजला कसं पटवताय आणि काय करताय. अदरवाईज एव्हरीथिंग इज हिअर. बघा ना, आत्ता आपण जे डिस्कस केलं ते बघा, त्याचं कसं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, आत्तापर्यंत किती आले, हे थोडं थोडं अपडेट होत जातात. जसजसे अपडेट होतील तसं तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे आता फक्त मार्च 26चे पेपर्स ह्याच्यात येतील. तुमचा सिलेबस 21 मध्ये चेंज झाला आहे, तेव्हापासून हाच सिलेबस आहे आणि त्याचे ते क्वेश्चन्स आहेत आणि त्याचं ॲनालिसिस आणि एव्हरीथिंग क्वेश्चन वाईज ते हे सगळं इथं ठेवलेलं आहे. ओव्हर हिअर हे त्याचे टॅब्स आहेत. दीज आर द टॅब्स. दाखवतो मी तुम्हाला टॅब्स काय आहेत. हे तुम्ही आत्ता नाही बघितलं तरी चालेल, पण तुम्हाला आन्सर कसं लिहायचं आहे हे बघायचं असेल तर यू कॅन गो थ्रू इट. ह्याच्यामध्ये जा. हे बघा, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 कसा लिहायचा ते पण दिलं आहे. शिवाय मॉडेल पेपर आता हा चेंज होईल. आत्ता तुम्ही पाहिजे 25चा मॉडेल पेपर बघू शकता. हा लास्ट इयरच्या मुलांसाठी होता. हाच पेपर आम्ही 26ला ठेवला होता. ॲक्च्युली पेपर बदलला होता, फक्त इथं हे चेंज करायचं राहिलं आहे. दिस इज 26. असं तुमचं मॉडेल पेपर फेब्रुवारी, हे बघा कधी येणार, फेब्रुवारीमध्ये होणार. हा आत्ता नाही, हा फेब्रुवारीमध्ये मॉडेल पेपर. पण तुमचा 2 मॉडेल पेपर्स म्हणजे काय? मॉडेल पेपर म्हणजे प्रिलिम. हे बघा 2 पेपर सेट करून ठेवलेले आहेत. सो एवढी तयारी आहे, एवढी तयारी आहे तुमची, तुमच्या बॅचची. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आयडेंटिफाय करून ठेवलेत. आणि स्टील यू आर सेईंग की मला येत नाही, होत नाही, जमत नाही, तर मग माझ्यासारखा वाईट माणूसच नाही. होत नाही एवढं देऊन. आता चॅप्टर नंबर 1 इथं मात्र सिरियली चॅप्टर्स आहेत. अकाउंट्सला ते उलटे झालेत, कारण जसं येतं ना तसं ते खाली खाली जातं. इथं काय प्रॉब्लेम नाही, इतकं सगळं सेट आहे. आता बघा, टेक्स्टबुक सोल्युशन सगळ्यात पहिलं दिलं, जे तुम्हाला आत्ता आपण जे केलं आहे ते इथे सगळं अवेलेबल आहे. शिवाय काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन ते पण देऊन ठेवलं आहे. आता दिस व्हॉट आय एम सेईंग की हे बघा ना, हे तुम्ही टॅब ओपन करायचा. हा तुम्हाला ऑलरेडी असाईन झाला आहे. ज्या मोमेंटला तुम्ही जॉईन करणार आहे सगळा होमवर्क असाईन्ड आहे. दिस इज होमवर्क. आता हा फॉर्म ओपन करायचा आहे आणि हे सुरू करायचं आहे. हे बघा, इथं क्वेश्चनिंग सुरू करायचं. हे क्वेश्चन्स आहेत, आन्सर्स करायला सुरुवात करायची. इथं दिसतं त्याप्रमाणे आन्सर्स करायचे आहेत सगळे. आन्सर्स झाले की तुम्हाला तुमचं स्कोअर कळतो. तो कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, किंवा नंतर सुद्धा तुम्हाला तुमचा स्कोअर कळतो. असे बघा, ABCDEFGH हे एवढे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुमच्या बुकमध्ये नाही आहेत तेवढे ऑप्शन. हे एवढे कष्ट आम्ही घेतलेले आहेत तुमच्यासाठी की एवढे ऑप्शन्स, एवढे क्वेश्चन्स काढून ठेवलेत. शिवाय क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 2B डिस्टिंग्विश, नंतर स्टडी द फॉलोइंग केस आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एवढेच क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो काढून टाकला आहे.
आणि याच्यात सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही हे बघा ना, स्टडी द फॉलोइंग, हे सगळं हे फक्त तुम्हाला सगळं असाईन होणार झालं आहे म्हणजे ऑलरेडी. ते तुम्ही फक्त तुमच्या इथं आन्सर्स करायचे. मी मुद्दाम फर्स्ट टाईम आहे म्हणून दाखवलं आहे, पुढच्या वेळेला मी दाखवणार नाही. फुकट टाईमपास करायचा आहे काय? दिस इज प्युअर टाईमपास. तुम्ही एवढे स्मार्ट आहात, तुम्हाला मोबाईलच्या गेम्स काही न शिकवता खेळता येतात, तर हे काय आहे? हे यायलाच पाहिजे. तुम्हाला कोणी मोबाईलच्या गेम शिकवल्या? येत आहेत ना, मग हे पण येणार. सो ह्याच्यात काहीही रॉकेट सायन्स नाही आहे, व्हेरी सिम्पल. आता बघा, आज आहे ट्यूजडे, नेक्स्ट मंडे हे सगळं सबमिट करायचं, सगळं ए टू झेड. मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्हला मॅक्झिमम 10 मिनटं लागतात. मग किती आहे? मग काय राहिलं? मग बाकी काय राहिलं? बाकी फक्त सब्जेक्टिव्ह फक्त हे स्टडी द फॉलोइंग केस, डिस्टिंग्विश, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन, आणि हे आन्सर द फॉलोइंग. ते सगळे ह्याच्या पुढचेच आहेत, एक्सरसाइजचेच क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइजचेच क्वेश्चन्स आहेत. खरं तर हे बघा, तुम्ही एक्सरसाइज डबल करायची गरज नाही. जे एक्सरसाइजमध्ये आहे ते इथं केलं तर काही करायची गरज नाही. पण इथं जे नाही आहे आणि एक्सरसाइजमध्ये जे नाही आहे आणि इथं आहे ते मात्र करावं लागेल. ओके, राईट करायचं ना, आन्सर राईट करायचे, त्याचा PDF काढायचा आणि PDF अटॅच करून पाठवून द्यायचा. MCQला तिथलं इथं आन्सर आहे, त्यामुळे तिथं काहीच करायचं नाही. तिथंच आहे, सिलेक्शन आहेत. काही ठिकाणी टायपिंग करायचे, राईट नाही करायचे, टायपिंग करायचे. कशाला? तिथं तुझं मग सबमिट कसं होणार? फॉर्म आहे ना तो, गुगल फॉर्म आहे. अरे वर्ड करायचं रे, वर्ड, एखादा वर्ड. मोठी आन्सर, हे बघ इथं इन्स्ट्रक्शन दिलेत. प्लीज ऐका, वाचा, तुम्ही नीट वाचा. प्लीज राईट द आन्सर टू द फॉलोइंग डिस्टिंग्विशेस ऑन अ सेपरेट शीट अँड अटॅच अ PDF हिअर. काही कळत नाही आहे आणि मुद्दामून हे वाचा तुम्ही, कारण ना तुम्हाला सवय नाही आहे. बोर्डाची कंप्लेंट आहे, मुलं वाचतच नाहीत काय इन्स्ट्रक्शन दिले, डायरेक्ट सुरू. प्लीज तिथं वाचा, दिलेत इन्स्ट्रक्शन व्यवस्थित की प्लीज राईट द आन्सर टू द फॉलोइंग डिस्टिंग्विश ऑन सेपरेट शीट अँड अटॅच अ PDF हिअर. PDF अटॅच करायचा आहे, फोटो अटॅच करायचा नाही. फोटो अटॅच केला तर तुम्ही म्हणणार मी अटॅच केला आहे, तो तिथं राहणार नाही. धडाधड फोटो काढा. फोटो काढायचा नाही आहे, PDF करायचे. तुमच्या इथं तुम्ही PDF करा आणि PDF पाठवा, कारण तेवढा स्पेस माझ्याकडे नाही. हे सगळं विकत घ्यावं लागतं. इट्स नॉट दॅट इझी आणि हे भयानक खर्चिक आहे सगळं. सो हे सगळं रेडी आहे आजपासून. खरं तर कालपासून तुम्ही स्टार्ट केली असेल, बरोबर ना? कालपासून तुमचं स्टार्ट झालं असेल. व्हेरी गुड, मस्त. किती क्वेश्चन झालेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, म्हणजे एव्हरीवन इज रेडी विथ मंडेज सबमिशन. गुड. आता सेम इज अ केस विथ अकाउंट्स. चला, वी विल चेंज द टॉपिक नाव विथ दिस. आपण इकॉनॉमिक्स संपलंय, उद्यापासून आपण OC चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करणार. आता अकाउंट्स करूया. लगे हात इथल्या इथं मी तुम्हाला अकाउंट्सचा पण होमवर्क दाखवून टाकतो. आय विल शो यू. बघितला ना काय लिहिलं आहे, इन्स्ट्रक्शन काय आहे? नाही, मला इन्स्ट्रक्शन हवी. PDF पाठवायची नाही आहे, PDF पाठवायची म्हणूनच मी म्हणलं इन्स्ट्रक्शन वाचत नाही तुम्ही. मी सांगतोय ना, इन्स्ट्रक्शन्सच वाचत नाहीत, इन्स्ट्रक्शन्सच ना. म्हणून मी मुद्दा म्हणून म्हटलं तुम्हाला की मला दाखवू द्या. इन्स्ट्रक्शन्सच वाचायची नाहीत. PDF आपले दडात ते पण रिजेक्ट होतील. मी सांगतोय तुम्हाला. आता बघा काय करायचं, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. एक मिनिट, क्लासवर्कला जाऊया. अकाउंट्सला PDF लागत नाही. इथं मी क्वेश्चन नंबर 1 आणतो, होमवर्क 1. ह्याच्यात होमवर्क जास्त आहेत, आय कॅन अंडरस्टँड, पण तेवढी प्रॅक्टिस आपल्याला हवी. हा बघा, हा होमवर्क 1 आहे. त्याला इन्स्ट्रक्शन बघा काय दिलेत. मी मुद्दामून हे खाली घेतो आणि इन्स्ट्रक्शन मोठं करतो आणि रीड करूया. आय वॉन्ट यू गाईज टू रीड इट प्रॉपरली. वाय? बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Refer to the homework file attached
अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला आता हे क्वेश्चन्स खाली प्रायव्हेट कॉमेंट आहे, इथं खाली प्रायव्हेट कॉमेंट येते. जनरल कॉमेंटमध्ये करू नका, ती बाकीच्या स्टुडंट्सना दिसते. म्हणजे त्या तुमचं उत्तर धरून ते नुसतं कॉपी पेस्ट करून मला सबमिट करतात. मी लगेच ते डिस्क्वालिफाय करणार. ज्यांनी जनरल कॉमेंटमध्ये टाकलं आहे त्यांचा आन्सर व्हॅलिड धरलं जाणार नाही. प्रायव्हेट कॉमेंट करायची आहे. प्रायव्हेट कॉमेंट म्हणजे फक्त तुमचं आणि माझं एवढंच कम्युनिकेशन होतं, ते बाकीच्या कुणालाही काहीही दिसत नाही. सो प्लीज प्रायव्हेट कॉमेंट. आता काय सांगायचं आहे बघा ना, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जी पी. लिहायचं कसं, जी पी एवढंच लिहायचं. पुढे तुमचं जी पीची अमाऊंट लिहा, किती जी पी आहे. सेकंड, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ एन पी, त्याच्या खाली लिहा एन पी. नंतर काय लिहा, कॅपिटल बॅलन्सेस. तुमचं कॅपिटलला आउटरला जी फिगर येणार आहे ती तुम्ही लिहायची आहे. बॅलन्स शीटच्या कॅपिटलची आउटरची फिगर लिहायची आहे. ए असेल, ए पार्टनर त्याची एवढी, बी पार्टनर त्याची एवढी, आणि बॅलन्स शीटची टोटल. दॅट्स इट. तुम्हाला टोटल मार्क्स आहेत ॲटोमॅटिक. जसं जसं तुमचं करेक्ट येईल तसे तुम्हाला मार्क्स मिळत जातात. 3, 4, 4 किंवा 3, 4 आणि 5 असे आहे. म्हणजे थोडेसे बायफर्केट करून ठेवलेले मार्क्स आहेत. ट्रेडिंग अकाउंटला तुम्हाला फक्त 3 मार्क्स मिळतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 4 मार्क्स मिळतात, आणि बॅलन्स शीटला 5. किती झाले बघा, 12 मार्क होतात का. त्यातले 12 मार्कामध्ये कॅपिटलला 1 मार्क आहे. ही बोर्डाची मार्किंग सिस्टीम आहे जी तुम्हाला मी इथं, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं हायलाईट. कॅपिटलची अमाऊंट आल्या 2च्यात 1 मार्क मिळून जाणार, आणि उरलेल्या बॅलन्स शीटला 3 मार्क आहेत. इन दिस वे मार्किंग आहे. म्हणजे यातलं एक जरी चुकलं तरी तेवढे मार्क्स गेले. इट इज ॲज सिम्पल ॲज दिस. सो हा होमवर्क आहे, हा तिथं ठेवलेला आहे. तो तुम्ही सुरुवात करायची आहे सॉल्व करायला. आजपासून होणार, कारण आज आपला 5वा आहे. प्रायव्हेट कॉमेंट खाली असतं. हे इथं नाही, हे मला नाही आहे, तुम्हाला आहे. मी टीचर आहे त्यामुळे माझ्याकडे नाही येते, तुमच्याकडे. मला जेव्हा तुम्ही सबमिट करता तेव्हा मला दिसते, तेव्हा मला प्रायव्हेट कॉमेंट करता येते. म्हणजे तुमचं असेसमेंट काय केली आहे मी त्याप्रमाणे. आणि तुम्हाला जेव्हा ते मी करेक्ट येतं तुम्हाला त्याचा पण फीडबॅक येतो, तुम्हाला किती मार्क्स मिळाले, तुमचं होमवर्क करेक्ट आहे की नाही. हो, हे सगळं ऑनलाईन करायचं. इथं हे बघा, मी मागवतो. आम्हाला वाटलं ना की खूपच चुकलं आहे तर मग आम्ही मागवतो की बाबा पाठव किंवा इकडं घेऊन ये. तुला इन्स्ट्रक्शन येईल की प्लीज सेंड अ PDF किंवा ब्रिंग दॅट पर्टिक्युलर सम इन टू अ क्लास. तो मला बघायचा आहे. मी सांगतो तुम्हाला, जर स्कोर 6 अँड लेस आला तर तुम्हाला तो सबमिट किंवा इथं आणावा लागेल. पण मोर दॅन 8 आला तर मोस्टली आम्ही तो इग्नोर करतो. ठीक आहे, म्हणजे मोस्टली बरोबर आहे. आणि फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, हे प्रिन्सिपल इथं अजिबात नको. कुणीही एकमेकांचे आन्सर्स कुणालाही शेअर करू नका, त्यांनी तुम्ही तुमच्या मित्राची वाट लावताय. तुम्हाला येत नाही स्पष्ट सांगा. तुम्ही जर ते आन्सर लीक केलं आणि तुमच्या दोघांचे आन्सर आणि सेम, आम्हाला कळतं कशी कॉपी असते, कॉपी कशी असते हे आम्हाला बरोबर कळतं. दोघंही डिबारवाल, दोघांचाही होमवर्क डिसअप्रूव्ह होणार, मी आधीच सांगतोय. त्यामुळे कोणीही कुणालाही काहीही मदत करायची नाही. नो हेल्प. त्याला जरा करू दे ना हार्डवर्क. एकही आन्सर, कारण मुलं करतात, आम्हाला माहिती आहे. परस्पर फोनाफोनी, अरे याचा आन्सर काय आहे, त्याचा आन्सर काय आहे. नो, नॉट ॲट ऑल. आणि रोहनला मला फोन करायला सांगा. हां, म्हणून सांगते तुम्हाला. रोहनला म्हणा तुला सरांनी तुला फोन करायला सांगितलं. नाही सबमिट झाला तरी चालेल. सो म्हणून मी स्टार्ट होमवर्क मी केले. आणि बघा ना आता पीपल किती झालेत बघा. तुमचे किती आहेत मुलं आणि किती पीपल आलेत. हे बघा किती मुलं झाले टोटल आपल्याला. मोस्टली आलेत. अजून कोणतरी राहिलं आहे का. मग आईच्या याच्यावर कर. सी, तू जेवढं मागं पडणार तेवढं हे लेट होत जाणार. आणि एकदा पायलअप झालं
की आई वडीलच इथे येणार, हे पण मी सांगतो, कारण ना आम्ही फोन करतो ना लगेच. ऑलमोस्ट एव्हरी वन इज देअर. अजून तरीसुद्धा मला वाटतं 2 जण राहिले, 3 जण राहिलेत. जे राहिलेत त्यांनी फटाफट फटाफट. श्रेया तुझं काय आहे? श्रेया काय मागते? अरे मग त्याच्यातच कोड आहे, तुला लागणार नाही. तू फक्त क्लिक करायचं आहे. मी जी दिलेली लिंक आहे ना, तू ऑटोमॅटिक इथे येऊन बसणार. हां ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोड आहे. आणि डबल डबल करू नका, नाहीतर काय होईल माहिती आहे का, कुठलं तरी एक तो उडवून टाकेल आणि एक नेमकं तुमचं अकाउंट जाईल, मग सगळे होमवर्क परत रिपीट करावे लागतील. सीमा जाधव कोण? तू ना? हां ठीक आहे, अंडरस्टूड. म्हणजे मी ते असाइन करून ठेवतो. बाकी सगळे आलेले आहेत. गुड. चलो, सो आता लेट अस स्टार्ट विथ द मग इन्स्ट्रक्शन्स आर ओव्हर. इन्स्ट्रक्शन्स सगळ्या संपलेले आहेत. आपण ॲक्च्युअल वर्कला स्टार्ट करूया. हा कोण आहे? हू इज दिस फेलो? कोणी तुम्हाला कुठल्याला लिंक दिली आहे का कोणाला? हॅलो रुद्र, रुद्र, हॅलो रुद्र अदेकर. कारण असं येतात ना लोक. नेक्स्ट. सो आज आपल्याला लेट अस गो टू नेक्स्ट सम नाव. आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 करूया. काल 4 केला, आज 3 करूया. रीना अँड आरती. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3.